नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 13 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत परीक्षा पे चर्चा 2026 याची 9वी आवृत्ती नुकतीच पार पडलेली आहे. या संदर्भात माहिती. भुवनेश्वर येथे ब्लॅक स्वान समिट 2026 ही पार पडलेली आहे. या संदर्भात देखील आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर म्हणून दिल्ली या शहराची नोंद झालेली आहे. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. मेंढींच्या संख्येमध्ये भारताचा जागतिक क्रमांक हा कितवा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. कालचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारी 1879 सरोजिनी नायडू यांचा आज जन्मदिवस. भारताच्या गानकोकिळा अशी त्यांना उपाधी दिलेली आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1925च्या त्या अध्यक्ष होत्या, जे कानपूर या ठिकाणी अधिवेशन झालेलं होतं. 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही जाहीर करण्यात आलेली होती. सध्या देखील अतिशय चर्चेमध्ये असलेली ही योजना आहे. आपल्याला या योजनेची तारीख माहिती असणं आवश्यक आहे. 13 फेब्रुवारी 1766 प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा आज जन्मदिवस. माल्थसचा सापळा आपण इकॉनॉमी या घटकामध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. 13 फेब्रुवारी 1987 भारतीय राजकारणी मद्रास राज्याचे चौथे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा आज जन्मदिवस. तसेच 13 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2018. परीक्षा पे चर्चा 2026 आता 9वी आवृत्ती नुकतीच पार पडलेली आहे. पहिल्यांदाच वेगवेगळ्या ठिकाणी या परीक्षा पे चर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याची सुरुवात 2018 मध्ये शिक्षण मंत्रालयाअंतर्गत करण्यात आलेली होती. यावर्षी 6 फेब्रुवारी 2026 या दिवशी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पार पडला. याचा मुख्य उद्देश काय? तर परीक्षा तणाव कमी करणे, आत्मविश्वास व वेळ व्यवस्थापन वाढवणे. याची नोंदणी संख्या 2026 ची होती 4.5 कोटी आणि जवळपास 6.76 कोटीपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. 2025 ला विक्रम केलेला होता, जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेला देखील आहे. यावर्षी मुख्य स्थळ होते 7 लोककल्याण मार्ग नवी दिल्ली. तर इतर अधिकृत म्हणजे मल्टी लोकेशन स्थळे होती देवमोगरा गुजरात, कोइंबतूर तामिळनाडू, रायपूर छत्तीसगड आणि गुवाहाटी आसाम. पुढचा प्रश्न. ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रायपूर, पर्याय क्रमांक 2 भुवनेश्वर, पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 गुवाहाटी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुवनेश्वर. भुवनेश्वर येथे ब्लॅक स्वान समिट 2026 ही नुकतीच पार पडलेली आहे आणि ही समिट राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडलेली आहे. 5 ते 6 फेब्रुवारी 2026 यावेळी भुवनेश्वर, ओडिशा या ठिकाणी ही समिट पार पडली. याच्या मुख्य अतिथी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या होत्या. तर याची आयोजक संस्था होती ओडिशा सरकार ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क. यामध्ये संबंधित उपक्रम होता भारत नेत्र. या ब्लॅक स्वान समिटची मुख्य थीम काय होती? तर फिनटेक, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती व समावेशक विकास साधने. यामध्ये राष्ट्रपतींचा मुख्य संदेश काय होता? तर तंत्रज्ञान सामाजिक न्याय व लिंग समानतेचे साधन बनले पाहिजे. तसेच या समिटमध्ये एकूण सहभाग हा 1700 पेक्षाही अधिक प्रतिनिधी 24 देशांमधून तसेच 100 पेक्षाही अधिक स्पीकर्स 5 खंडांमधून आलेले होते. तर लक्षात घ्या, वन लाईनर या घटकामध्ये आपल्याला विचारण्यात येऊ शकतो की 2026 ची ब्लॅक स्वान समिट ही कुठे पार पडली? तर याचे योग्य उत्तर असेल भुवनेश्वर या ठिकाणी. पुढचा प्रश्न. राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे दुसरे राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. तर गोवा हे राज्य भारतातील आता दुसरे पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे राज्य झालेले आहे. पहिले भारतातील राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे राज्य होते केरळ, तर दुसरे राज्य ठरलेले आहे गोवा. प्रकाशनाचे नाव आहे बर्ड ॲटलास ऑफ गोवा. तारीख 7 फेब्रुवारी 2026 या दिवशी हा अहवाल किंवा हा ॲटलास प्रकाशित केला गेला. याचा 9वा गोवा पक्षी महोत्सवाच्या अंतर्गत हा ॲटलास प्रकाशित केलेला आहे. महोत्सवाचे ठिकाण होते वालपोई, गोवा.
महोत्सवाची थीम आहे मॅजेस्टिक मदई. मदई नदी ही जैवविविधतेची अतिशय महत्त्वाची अशी गोव्यामधील नदी आहे. त्यामुळे या महोत्सवाचं थीमचं देखील नाव होतं मॅजेस्टिक मदई. उद्देश होता गोव्यातील पक्षी प्रजाती व त्यांचे वितरण सायंटिफिक मॅपिंग करणे. तसेच बर्ड्स ऑफ गोवा कोंकणी नेमिंग हा अतिरिक्त प्रकाशन देखील या ठिकाणी झालेलं आहे. तर या संपूर्ण ॲटलासचं महत्त्व काय? तर राज्यातील बर्ड बायोडायव्हर्सिटी डेटा गॅप भरून काढणे हा आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला वन लाइनर या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. भारतातील राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे दुसरे राज्य कोणते? गोवा. तर पहिले राज्य कोणते होते? केरळ. पुढचा प्रश्न. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 15. तर आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे. यामध्ये मनू भाकर हिला रौप्य, ईशा सिंग हिला कांस्य, तर भारताला सांघिकमध्ये सुवर्णपदक मिळालेले आहे. 25 मीटर पिस्तूलमध्ये मनू भाकरचे पहिलेच वैयक्तिक खंडीय पदक हे आहे. स्पर्धेचं नाव होतं आशियाई रायफल किंवा पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026. याचं ठिकाण होतं नवी दिल्ली, भारत. सुवर्णपदक जिंकलेलं आहे गुयेन थी ट्रांग व्हिएतनाम ह्या देशाची. रौप्य पदक मनू भाकर 25 मीटर पिस्टॉल इंडिव्हिज्युअल, तर कांस्य पदक ईशा सिंग 25 मीटर पिस्टॉल इंडिव्हिज्युअल. रिदम सांगवान ही चौथ्या स्थानावर राहिलेली आहे. भारताची एकूण पदके होती 15, ज्यामध्ये 8 गोल्ड, 4 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न. क्यूएस बेस्ट स्टडीज सिटीज 2026 अफोर्डेबिलिटी रँक 1 कोणत्या शहराला मिळाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली. तर नुकताच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर म्हणून दिल्ली या शहराची नियुक्ती आता झालेली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर म्हणजेच आता दिल्ली हे ठरलेले आहे. जगामध्ये पहिला क्रमांक हा दिल्लीचा आलेला आहे. अहवालाचं नाव आहे इंडियाज 155 मिलियन स्टुडंट्स मॅन्डेट 2026. अहवालाची संस्था आहे नाईट फ्रँक, तसेच डिलॉईट इंडिया आणि क्यूएस. रँकिंग जी आहे ती क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटी 2026 अफोर्डेबिलिटी रँक 1. याचं मुख्य कारण काय? तर कमी शिक्षण शुल्क, स्वस्त राहणीमान आणि उच्च क्रयशक्ती. USA, UK, ऑस्ट्रेलिया, युरोपपेक्षाही खूप स्वस्त हे दिल्ली शहर ठरलेले आहे. सरासरी मासिक खर्च इथे $250 ते $500 म्हणजे 17,500 ते 36,500 इतक्या दरम्यान येतो. इतर भारतीय शहराची रँकिंग ठरलेली आहे. मुंबईची रँकिंग आहे 11, तर बेंगळुरूची रँकिंग आहे 15. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतातील पहिले राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे राज्य कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 केरळ, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 आसाम. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.